आपण इथे जमलात आणि आपल्याला पोलिसांनी डिटेन करून इथे आणलेलं आहे, काय सांगा? पीसफुल प्रोटेस्ट आम्ही करत होतो, कारण संसदेमध्ये जे वक्फ अमेंडमेंट बिल पास केलेलं आहे ते संविधान विरोधी आहे आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराअंतर्गत आज आम्ही 9 तारखेला कुर्ला पूर्व रेल्वे स्टेशनच्या तिथे की एक प्रोटेस्ट ठेवला होता, परंतु पोलिसांची मनमानी करतायत। पोलीस आम्हाला तिथेपर्यंत पोचू देत नाहीत, रेल्वे स्टेशनपर्यंत पोचू देत नाहीत, आम्हाला प्रोटेस्ट करू देत नाहीत। ॲक्च्युली हा आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला असतानासुद्धा आमचा संविधानिक अधिकार हे पोलीस खेचून घ्यायचा प्रयत्न करता आहेत। आज आमचा जो प्रोटेस्ट होता तो वक्फ अमेंडमेंट बिल संदर्भात होता। त्याचबरोबर जो बुद्धगया येथे बुद्ध विहार आहे की गेले अनेक वर्ष बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे, हिंदूंच्या ताब्यात आहे आणि ते बुद्ध विहार जसा तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, कारण बौद्धांसाठी ते बुद्ध विहार म्हणजे फार मोठी जागा आहे आणि त्या बुद्ध विहाराबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आस्था आणि प्रेम आहे आणि ती जागा ते ट्रस्टी हे हिंदू जास्त आहेत आणि ते आमच्या ताब्यात नाही आहेत आणि याच्यासाठी आज आम्ही प्रोटेस्ट शांततेच्या मार्गाने करत होतो। मी पोलीस स्टेशनला रितसर अर्ज पण दिला होता, परंतु आज प्रोटेस्ट असताना मला पोलिसांनी इथे डिटेन केलेलं आहे, माझ्या सहकाऱ्यांना इथे पोलिसांनी डिटेन केलेलं आहे। तर मी या सरकारचा निषेध करतो आणि त्याचबरोबर या पोलीस प्रशासनाचा पण निषेध करतो। पुढची भूमिका काय असणार? नाही, पुढची भूमिका आहे की आज मला तर तिथे जायचंच आहे, परंतु पोलीस त्यांचा फोर्स वापरून मला तिथे पोचू देणार नाही आहेत। परंतु मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू शकतो की बाबा तुम्ही जा आणि तुम्ही तिथे प्रोटेस्ट करा, कारण पीसफुल प्रोटेस्ट आहे। याच्यामध्ये आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात बोलत नाही आहे, आमच्यावरती अन्याय होतो त्या संदर्भात बोलतो आहे की वक्फ अमेंडमेंट बिल याच्यामुळे मुसलमानांच्या याच्यावरती अन्याय होतो आहे, जे आमचं बुद्ध विहार आहे त्याच्यावरून आमच्यावरती बौद्धावरती अन्याय होतो आहे। त्यामुळे अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार। सरकारने आम्हाला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी पण आम्ही आवाज उठवणार, आम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्त्यावरती लढाई करणार। आम्ही एकीकडे ह्याचा ह्या बिल आलेलं आहे ह्याचं समर्थनही होतं आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारे विरोधही होतो, काय सांगतो? नाही, नक्की समर्थन कोण करत आहे? जे हिंदू आहेत ते समर्थन करत आहेत, ज्या बिलाशी किंवा ज्यांच्यावरती अन्याय नाही होत आहेत ते समर्थन करत आहेत, पण ज्यांच्यावरती अन्याय होतो ते विरोध करणारच, कारण आज या बिलामुळे मुस्लिमावरती अन्याय होतो आहे। कारण मुस्लिमांनी ज्या वक्फसाठी ज्या जमिनी दान केलेल्या आहेत त्या जमिनीचा वापर कसा करायचा, काय करायचा हे फक्त मुसलमान ठरवू शकतात, परंतु अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये काय केलेलं आहे की मुसलमान नाही की बाबा हिंदू डिसाईड करणार की त्या जमिनीचा वापर कशा पद्धतीने करायचा। म्हणजे मुसलमानांनी दान केलेली जमीन ही जे सरकार आहे हे बिल्डर धार्जिणे सरकार आहे आणि त्या बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हे बिल पास केलेलं आहे। एकंदरीत मुसलमानांनी येऊन ह्याचं स्वागत केलेलं आहे की हे बिल आलं आहे तर त्याचं आम्ही स्वागतही करतो असं काही मुसलमान बांधवांनीही सांगितलं? नाही, हे तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असेल, जे काही मुस्लिम हे बोललं असतील ते मला वाटतं की BJP RSS समर्थक असतील। जे प्रॉपर मुस्लिम आहेत जे ते कधीही असं बोलणार नाही आहेत, कारण जर सपोज असं असतं तर मग सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल केली नसते। आज अनेक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल होत आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी पिटिशन फाईल होते याचा अर्थ ते संविधान विरोधी आहे आणि म्हणून ते चॅलेंज केलेलं आहे आणि म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलेलं आहे, ॲडमिट झालेलं आहे। ॲडमिट झालं याचा अर्थ त्याला काहीतरी बेस आहे। पण आता आपल्याला वाटत नाही की आता 2-3 वर्षापूर्वी जे NRC CACला केस होता ते लागू करत होते ते सुद्धा सुप्रीम कोर्टात केस गेलेलं आहे, पण आतापर्यंत तो बोर्डवर आलेलं नाही, हे पण असं लटकणार आहे का तुम्हाला वाटतं? नाही, आता याच्यामध्ये ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा मी काय बोलू शकतो याच्यामध्ये, कारण ज्यावेळी 2014ला सुप्रीम कोर्टाच्या 4 जजेसनी उपोषण केलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली। ज्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या 4 जजेसने प्रेस कॉन्फरन्स घेतली याचा अर्थ सरळ आहे की जे काही सरकार आहे 2014पासून कोणतं सरकार आहे तुम्हाला माहिती आहे की जे सरकार आहे ते सरकार सुप्रीम कोर्टाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत आहे आणि त्याच्यामुळे आज एवढे वर्ष म्हणजे NRC असेल, CA असेल किंवा हे असेल किंवा मग त्याचबरोबर आमच्या बौद्धांचा जो बुद्ध विहाराचा प्रश्न आहे तर ती पिटिशन गेले अनेक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग नाही, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे आणि त्या पिटिशन ते बोर्डावरती आणि हेरिंगला येऊ देत नाही आहेत, माझा स्पष्टपणे आरोप आहे।
क्या कहेंगे, आज आप सबको यहाँ पर डिटेन करके लाया गया है। आप लोग संविधान तौर पर अपना मांग के लिए आप आगे आए थे, तो अभी पुलिस ने आपको डिटेन किया, क्या कहेंगे? देखिए, संवैधानिक तौर पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जिस संविधान को बनाया और उस संविधान के हिसाब से इलेक्शन कमीशन को बनाया, और इलेक्शन कमीशन इलेक्शन कराने के बाद जिस तरह से सरकार बनती है और फिर सरकार बनने के बाद उसी संविधान की कसम खाते हैं और उसी संविधान का इस्तेमाल करके संवैधानिक तरीके से प्रोटेस्ट करने वाले लोगों को यहाँ की पुलिस और हिंदुस्तान की पुलिस जो वो डिटेन करके संवैधानिक राइट जो है, फंडामेंटल राइट है प्रोटेस्ट करना, उस प्रोटेस्ट करने वाले फंडामेंटल राइट्स को कहीं ना कहीं वायलेट करती है। तो यहाँ पर डिटेन करके इसलिए लाया गया कि पुलिस जो है पूरी तरह से सरकार की गुलाम हो गई है। जो संविधान पर कसम खा रही है वो संविधान को भूलकर सरकार की बताई गई इंस्ट्रक्शंस के ऊपर काम कर रहे हैं, जबकि पुलिस का काम ये था कि अगर पीसफुल प्रोटेस्ट है तो वहाँ पर प्रोटेक्शन देवें, और पीसफुल प्रोटेस्ट होने के बाद वो हमें पुलिस स्टेशन लेकर आता और हमारा हस्ताक्षर लेने के बाद हमें आराम से घर पर जाने देते। लेकिन प्रोटेस्ट ही ना हो, ये कहीं ना कहीं गैर संविधानिक है और ये ड्रैकुलियन डिसीज़न है पुलिस का, मुंबई पुलिस का। लेकिन आपको पता है कि जिस तरीके से राज्यसभा और लोकसभा में इसको भारी जो इसकी जो बहुमत से इसको पास कर दिया गया, लेकिन कहीं ना कहीं सरकार कह रही है कि मुसलमानों के उद्धार के लिए, मुसलमानों के भलाई के लिए इस कानून को बनाया गया है। एक तरफ मुसलमान विरोध कर रहा है, एक तरफ बीजेपी में जो है वो सपोर्ट कर रहे हैं इसका। अगर सच्चर कमेटी की रिपोर्ट ये सरकार पढ़े तो सच्चर कमेटी की रिपोर्ट में पता चलेगा मुसलमान जो है एजुकेशनली और फाइनेंशियली कितने वीक हो गए। अगर मुसलमानों का उत्थान करना है तो एजुकेशनली और फाइनेंशियली उनको स्ट्रॉन्ग करना चाहिए, ना कि वक्फ अमेंडमेंट बिल लाना चाहिए, ना कि CA/NRC लाना चाहिए, ना कि ट्रिपल तलाक का बिल लाना चाहिए, ना कि मस्जिद और मदरसे को बंद करवाना और माइक और भोंगे के ऊपर बोलना चाहिए, क्योंकि ये पर्सनल अफेयर्स हैं मुसलमानों के और सरकार को पर्सनल अफेयर में इंटरफेयर नहीं करना है। आर्टिकल 25 हमें इजाज़त देता, आर्टिकल 25 से 28 जो संविधान का वो हमें इजाज़त देता मेरे पर्सनल अफेयर जो है अपने तरीके से करने का। इसी तरह सरकार सिर्फ मुसलमान विरोधी कानून नहीं लेकर आ रही है। सरकार ने NJSC कानून लाया था, दोनों हाउसेज में NJSC पास भी हुआ, उसके बाद सुप्रीम कोर्ट के अंदर वो जो है फंडामेंटल राइट्स का वायलेशन कर रहा है, इस तरह से सुप्रीम कोर्ट ने उसको रद्द कर दिया। फिर उसके बाद अभी किसान बिल आए, वो भी संवैधानिक तौर से पार्लियामेंट के अंदर लोकसभा और राज्यसभा में पास हुआ, फिर उसको भी एक बड़े प्रोटेस्ट को सहना पड़ा सरकार को, और 6-8 महीने के प्रोटेस्ट के बाद जो है उस बिल को भी रद्द करना पड़ा। तो सरकार बिना स्टडी किए, इस सरकार में जो लोग बैठे हुए हैं वो सिर्फ धन्ना सेठों के गुलाम हैं, अंबानी और अडानी के गुलाम हैं, और मोदी जी है किसी तरह से संवैधानिक प्रक्रिया का इस्तेमाल करके अंबानी और अडानी की दौलत को बढ़ाना चाहते हैं। और सिर्फ ये मुसलमानों के विरुद्ध में नहीं आ रहा। अगर आप देखेंगे बोध गया के अंदर जिस तरह से बुद्ध विहार के ऊपर हिंदुओं का कब्जा है, तो आज मुसलमानों की बारी है, बुद्धिस्ट की बारी है, कल ये चर्च और गुरुद्वारे पर भी आएंगे। तो इस देश के अंदर जितनी माइनॉरिटीज़ हैं उस माइनॉरिटीज़ के खिलाफ ये सरकार काम कर रही है। और माइनॉरिटी छोड़िए, वो दिन दूर नहीं है कि सरकार संविधान को हटाकर मनुस्मृति लागू करे, जिसके अंदर एक बड़ा वर्ग है OBC का, OBC हिंदूज़ का, उनको भी प्रॉब्लम में आना पड़ेगा। तो बारी बारी सबकी बारी आनी है और सरकार की पूरी मंशा है। सरकार भाजपा की नहीं है, मैं सरकार RSS और संघ परिवार की बोलता हूँ। संघ परिवार और RSS का एक ही मुद्दा है, एक ही मकसद है कि मनुस्मृति को फिर से लागू किया जाए, जहाँ पर बुद्धिस्ट और मुसलमान और दूसरी जो माइनॉरिटीज़ हैं उनको गुलाम बना लिया जाए। आगे प्रोटेस्ट आपका होगा या यहाँ पर स्थगित किया? डेफिनेटली होगा प्रोटेस्ट। आप FIR बनाइए, आपका काम है, आप FIR बनाइए, जेल में डालिए। कितने लोगों को जेल में डालेंगे जब तक ये बिल वापस नहीं होती है और बोध गया कि बुद्ध विहार बुद्धिस्ट बंधुओं के हाथ में नहीं जाता। ये प्रोटेस्ट चलते रहेंगे, जेल भरो आंदोलन चलेंगे। अभी तो ये बहुत ही सॉफ्ट और पीसफुल है, ये कहीं ना कहीं जेल भरो आंदोलन तक जाएंगे और इसमें कोई गुरेज नहीं है। भारत देश में आज़ादी के लिए महात्मा गांधी, भगत सिंह और डॉक्टर BR अम्बेडकर, अबुल कलाम आज़ाद, सब ने ये मार्ग अपनाया। हम उसी मार्ग पर रह के अपना काम आगे प्रोसीड करने वाले हैं।